मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये महत्त्वाचे 5 निर्णय घेण्यात आले। वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, उद्योग विभाग, ऊर्जा विभाग, नियोजन विभाग आणि विधी व न्याय विभाग या अंतर्गत हे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यासोबतच महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार असल्याचं त्यांनी म्हटलं। कारण महाराष्ट्रात जवळपास 60 लाख हेक्टरचं नुकसान झाल्याचा अंदाज आलाय। त्यामुळे पुढील आठवड्यात मदत जाहीर करणार आहोत। दिवाळी आधी पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा आमचा प्रयत्न आहे। तसेच आजपर्यंत ओला दुष्काळ कधीही जाहीर झालेला नव्हता, त्यामुळे दुष्काळाच्या निकषानुसारच मदत देणार आहोत। त्यासोबतच 2215 कोटीची मदत वितरणास सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये आरोग्य किटसह गहू, तांदूळ, डाळ देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले असल्याची माहिती समोर आलेली आहे। तसेच सगळी मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी खात्यात मिळाली पाहिजे असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होते, परंतु धोरणात कुठेही ओला दुष्काळाचा उल्लेख नाही। आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही। मात्र ज्यावेळी दुष्काळ पडतो तेव्हा ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती यावेळी लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। नुकसानीची आकडेवारी जमा झाल्यानंतर लवकरात लवकर याबाबत मदतीची घोषणा करू अशी माहिती देखील फडणवीस यांनी दिली। त्यासोबतच दिल्लीनं मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे। दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता आम्ही मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी एकीकडे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी त्वरित मदतीची हमी दिली, तर दुसरीकडे आरोग्य, उद्योग, ऊर्जा, नियोजन आणि न्याय व्यवस्था या 5ही क्षेत्रात भविष्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले। की यावर तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।